माझं लग्न झाल्यानंतर माझ्या नवऱ्यासोबत मी मुंबईला येऊन राहू लागले. जेव्हा मी गर्भवती राहिले तेव्हा माझी तब्येत खूपच खराब राहू लागली. म्हणून मी माझ्या घरी एका 20-22 वर्षाच्या मुख्या मुलीला कामावर ठेवलं. माझा नवरा बऱ्याच वेळात कामात व्यस्त असायचा आणि बऱ्याच वेळा तो रात्री देखील घरी येत नव्हता. माझी तब्येत जास्तच खराब राहू लागल्याने मी त्या मुलीला रात्री देखील माझ्याजवळ ठेवून घ्यायचे. एके दिवस मी त्या मुलीला विचित्र अवस्थेत बघितलं तेव्हा मी खूप घाबरले. माझे सर्व अंग भीतीने थरथर कापत होते. जेव्हा माझ्यासमोर त्या मुलीचं सत्य बाहेर आलं तेव्हा मला धक्काच बसला. माझं नाव सीमा आहे. माझ्या नवऱ्याचं नाव सुशील आहे. सुशील हा एका मल्टीनॅशनल कंपनीत जॉब करत होता. मी एका शहरात लहानाची मोठी झाले आणि आईवडिलांची एकुलती एक असल्यामुळे खूप लाडकी होते. सुशीलची आत्या आमच्या शेजारीत राहत होती आणि त्याचं सुशीलचं स्थळ माझ्यासाठी घेऊन आल्या होत्या. माझ्या नवऱ्याचा जॉब हा इथेच मुंबईत होता आणि त्याच्या आईवडिलाचा एका अपघातात मृत्यू झाला होता. सुशीलचे आईवडील गेल्यानंतर त्याच्या आत्यानेच त्याचा सांभाळ केला. जेव्हा सुशीलचं स्थळ माझ्यासाठी आलं तेव्हा माझ्या आईवडिलांनी त्याला लगेच पसंत केलं आणि आमचं लग्न अगदी धूमधडाक्यात झालं. लग्नानंतरच एका आठवड्यात मी सुशीलसोबत मुंबईला आले. सुशील हा एका अपार्टमेंटमध्ये 7व्या मजल्यावर राहत होता. अपार्टमेंटमध्ये आल्यानंतर आम्ही आमचा फ्लॅट छान प्रकारे सजवला. सुशील माझ्यावर खूप प्रेम करत होता आणि माझी काळजी देखील घेत होता. तो मनाने एकदम निर्मळ होता. कुठलाही प्रकारचे हेवेदावे त्याच्या मनात नसायचे. त्याच्यासारखा नवरा मिळाल्याने मी खूपच आनंदी होते. 2-3 महिने असेच हसत खेळत निघून गेले. काही दिवसातच मी सुशीलला प्रेग्नेंट असल्याची बातमी दिली. ते ऐकून त्याला देखील खूप आनंद झाला. आता माझा नवरा माझी जास्तच काळजी घेऊ लागला. त्याच दरम्यान सुशीलच्या प्रमोशन देखील झालं आणि प्रमोशनसोबतच त्याच्यावर कामाची जबाबदारी आणखीनच वाढली होती. त्यामुळे तो कामात जास्त व्यस्त राहू लागला. मी दिवसभर काम करून जरा जास्त थकत होते. म्हणून आम्ही कामासाठी एक बाई ठेवण्याचा निर्णय घेतला. मी मुंबईसारख्या शहरात राहत असल्यामुळे माझी जास्त कोणाची ओळख नव्हती. तिथे शेजारी देखील माझ्या ओळखीचे नव्हते. म्हणून आम्ही आमच्या बिल्डिंगच्या सिक्युरिटी गार्डला एक बाई शोधण्यासाठी मदत मागितली. काही दिवसानंतर त्याने एका बाईला आमच्या फ्लॅटवर पाठवून दिले. तिचं नाव शीला होतं आणि तिचं वय जवळजवळ 30-32 असेल. मी तिची थोडीफार चौकशी केल्यानंतर तिला लगेचच कामावर ठेवलं. शीलाने सांगितलं होतं की ती शेजारच्या बिल्डिंगमध्ये अजून 2-3 काम करते आणि तिला 2 मुलं आहेत. तिने सांगितले की माझा नवरा एका कंपनीत वॉचमन आहे. यापेक्षा काही जाणून घेण्याची मला अजिबात गरज वाटली नाही. शीला रोज सकाळी 8 वाजता कामावर येऊन सगळी कामं आटपून जवळजवळ 10 वाजता निघून जात होती. जेव्हा ती कामावर यायची तेव्हा सुशीलच्या ऑफिसला जाण्याची वेळ व्हायची. म्हणून मी बहुतेक वेळा सुशीलचा नाश्ता आणि टिफिन तयार करण्यामध्ये व्यस्त असायचे. हळूहळू शीलाबाई एखाद्या घरातील व्यक्तीप्रमाणे वाटू लागली. ती मला माझ्या छोट्या मोठ्या कामात देखील मदत करू लागली. आता नेहमीच मॉर्निंग सिकनेसमुळे मला मळमळ व्हायची आणि त्यामुळे जेवण बनवणे माझ्यासाठी अवघड गोष्ट झाली होती. माझे हाल बघून एक दिवस शीलाबाई मला म्हणाली, मॅडम, माझी एक लग्न न झालेली छोटी बहीण आहे. बिचारी मुख्य आहे म्हणूनच तिचं लग्न कुठे जमत नाही. जर तुमची काही हरकत नसेल तर तुमची डिलिव्हरी होईपर्यंत तिला जेवण बनवण्यासाठी आणि इतर कामासाठी ठेवूयात का? तुम्हाला जे योग्य वाटेल तसा तिला पगार द्या. मी तिला सकाळीच माझ्यासोबत घेऊन येत जाईल आणि संध्याकाळी घेऊन जात जाईल. मला तिचं म्हणणं पटलं आणि दुसऱ्या दिवशी शीलाबाई आपल्यासोबत 20-22 वर्षाच्या मुलीला घेऊन आली. तिने तिचं नाव रेखा सांगितलं. रेखा दिसायला फार सुंदर होती. मला ती मुख्य आहे हे पाहून मात्र खूपच वाईट वाटत होतं आणि तिची कीव येत होती. मी विचार करायचे की देवाने तिच्यावर किती अन्याय केला आहे. एवढी सुंदर असूनही ती बोलू शकत नाही. आमच्या घरी जेवण बनवण्याचे काम करू लागली होती. ती सगळीच कामे खूप चांगल्या प्रकारे आणि वेळेच्या अगोदर करत होती. तिने मला कधीच तक्रारीची संधी दिली नाही. ती वेळेवर मला फळ वगैरे कापून द्यायची. वेळेवर जेवण देत होती. घरातील छोटी मोठी कामे खूप सहजरित्या करत होती. मी आणि सुशील दोघेही तिच्या कामावर खूप खुश होतो. कधीकधी सुशीलला कामानिमित्त रात्री देखील बाहेर राहावं लागत असे. त्यावेळी मी रेखाला रात्री देखील माझ्याजवळ ठेवून घ्यायचे. रेखा सुशीलची विशेष काळजी घेत होती, परंतु मला यामध्ये वाईट काही वाटलं नाही. त्यामुळे मी या गोष्टीकडे फारसं काही लक्ष दिलं नाही आणि त्या दिवसात माझी तब्येत जास्त खराब राहत असल्यामुळे मी नेहमीच वैतागलेले असायचे. रेखा नेहमीच सुशीलचे बूट पॉलिश करून द्यायची आणि बाथरूममध्ये देखील त्याला कपडे नेऊन देत होती. बऱ्याच वेळा रेखाची ही गोष्ट मला खटकत होती, परंतु कधीकधी मलाच माझा राग यायचा की एका मुक्या मुलीवर मी खूप शक करत होती. त्याच दरम्यान माझा 4था महिना सुरू झाला. एक दिवस सुशील ऑफिसच्या फाईल घरी घेऊन आला होता आणि येताच ड्रॉइंग रूममध्ये त्या फाईल ठेवून काम करू लागला. माझी तब्येत सकाळपासूनच ठीक नसल्यामुळे मी रात्रीच रेखाला माझ्याजवळ ठेवून घेतलं होतं. मी जेवण करून रूममध्ये आराम करू लागले आणि सुशील आपलं काम करण्यात व्यस्त झाला. अचानक रात्रीच्या 1 वाजता काहीतरी आवाज आल्यामुळे मला जाग आली. सुशील बेडवर नव्हता.
त्याचा मोठ्याने बोलण्याचा आवाज येत होता. मी ड्रॉइंग रूममध्ये पळतच गेले आणि समोरचे दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. रेखा कसाबसा उठण्याचा प्रयत्न करत होती. तिचे कपडे अस्ताव्यस्त होते आणि बऱ्याच ठिकाणी फाटलेले सुद्धा होते. मला बघून सुशीलला आश्चर्याचा धक्का बसला आणि तो त्याची बाजू मांडण्याचा प्रयत्न करू लागला. तो म्हणाला की सीमा, मी काहीच केले नाही. ही अचानक येऊन मला मागून चिडकली. जेव्हा मी तिला मागे ढकलून दिलं तेव्हा तिने स्वतःहून आपले कपडे फाडायला सुरुवात केली. रेखा मोठ्याने रडत होती आणि ती माझ्या गळ्यात येऊन पडली. तिचे हाल पाहून माझा चेहरा रागाने लाल झाला होता. माझ्या अंगातील एक स्त्री जागी झाली होती. मी सुशीलला रागानेच म्हटले, मला तुमच्याकडून ही अपेक्षा कधीच नव्हती की तुम्ही एवढे खालच्या थराला जाल. त्यावर सुशील म्हणाला, सीमा, हे सर्व खोटे आहे. मी खरं सांगत आहे, मी काहीच केले नाही. सुशील स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होता. मी मात्र त्याचं बोलणं ऐकून न घेता रेखाला माझ्या बेडरूममध्ये घेऊन गेले आणि तिला पाणी पाजून तिला शांत बसवलं. मी तिला हात जोडत म्हटले, रेखा, मला माफ कर. मी मनातल्या मनात स्वतःला या गोष्टीसाठी जबाबदार मानत होते, कारण माझ्या सांगण्यावरून आणि माझ्यावर विश्वास ठेवून रेखा रात्री इथे थांबली होती. मी रेखाला रात्री माझ्या शेजारी झोपवलं. दुसऱ्या दिवशी सकाळीच शीलाबाई येताच रेखाने रडत इशाऱ्याने रेखाचे ते हाल बघून शीलाबाईने मोठा गोंधळ घातला होता. तिने आमच्या समोरच पोलिसांना फोन केला. मी आणि सुशीलने तिला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला. तेव्हा ती म्हणाली की, काय मॅडम, तुम्ही पण तुमच्या नवऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहात. रेखाच्या जागी तुमची बहीण असती तर तुम्ही हेच केले असते का? 10 मिनिटातच पोलिसाची वर्दी घातलेला एक माणूस आमच्या घरी आला. सुशील पोलिसांना आणि शीलाबाईला आपण निर्दोष असल्याचे सांगत होता, परंतु दोघांनी त्यांचं म्हणणं ऐकलं नाही. मी डोक्याला हात लावून तिथे सोफ्यावर गुपचूप बसले होते. पोलिसांनी सुशीलला पोलीस स्टेशनमध्ये येण्यास सांगितले. सुशील मात्र खूप घाबरला होता. तो पोलिसांना विनंती करत होता. शेवटी त्या पोलिसांनी 50,000 रुपये शीलाबाईंना भरपाई देण्यास सांगितले आणि हे प्रकरण मिटवलं. त्या दिवसापासून शीलाबाई आणि तिची बहीण रेखा आमच्या घरी कधीच आल्या नाहीत. मी सुशीलचे बोलणं सोडलं होतं. एक सभ्य दिसणारा माणूस एवढ्या खालच्या दर्जाला जाऊन कसा करू शकतो याचा मी कधी विचार देखील केला नव्हता. मला सुशीलसोबत राहण्याची अजिबात इच्छा नव्हती, परंतु जन्माला येणाऱ्या बाळाचा विचार करून मी माझा निर्णय बदलला आणि ही गोष्ट माझ्या आईवडिलांना माहीत झाली असती तर त्यांना देखील खूप दुःख झालं असतं. त्यानंतर 3-4 महिन्यातच लगेचच माझी डिलिव्हरी झाली. मी एका लहान गोंडस मुलीला जन्म दिला. येत्या 5 महिन्यात मी खूपच शारीरिक आणि मानसिक कष्ट भोगले होते. त्यामुळे माझे आईवडील येऊन 1-2 महिने माझ्याजवळ राहिले आणि माझ्यासोबतच माझ्या मुलीची देखील काळजी घेऊ लागले. सुशील देखील माझी खूप काळजी घेत होता, परंतु रेखासोबत त्याने जे कृत्य केलं होतं ते मी कधीच विसरू शकत नव्हते. 2 महिन्यानंतर माझी तब्येत जरा ठीक झाल्यानंतर मी डॉक्टरांच्या सल्ल्याने पार्कमध्ये फिरण्यासाठी जाऊ लागले. तिथेच माझी ओळख माझ्या शाळेतील मैत्रीण मीनूसोबत झाली. एक दिवस बोलता बोलता तिने मला सांगितले की मी घरकामासाठी एक मुलगी ठेवली आहे. बिचारी मुकी आहे. आता मात्र माझ्या छातीचे ठोके वाढले होते. मी तिला घाबरतच विचारले, काय नाव आहे तिचं? त्यावर मीनू म्हणाली, बिचारी बोलू शकत नाही, माझ्या बाईची बहीण आहे. मीनूचं ते बोलणं ऐकून आता मात्र मला भीती वाटू लागली होती. मला वाटलं की जर मीनूला त्या मोलकरणीकडून माझ्या नवऱ्याच्या चारित्र्याबद्दल माहिती झालं तर ती काय विचार करेल. त्यामुळे त्या दिवसापासून मी मीनूसोबत बोलणं चालणं बंद केलं होतं. मी मीनूचा फोन देखील उचलत नव्हते. जवळजवळ 2 महिने असत गेले. एक दिवस मला एका मेडिकलमध्ये मीनू भेटली. तिच्या चेहऱ्यावरून तिला कसलं तरी टेन्शन दिसत होतं. औपचारिकता म्हणून मी तिला 1-2 शब्द बोलली आणि निघून गेले. 2 दिवसानंतर मीनू मला पुन्हा पार्कमध्ये भेटली. तिच्या चेहऱ्याकडे बघून ती खूपच नाराज आणि आजारी वाटत होती. सुरुवातीला तर मी तिच्याशी बोलणं टाळत होते, परंतु मीनूची अशी परिस्थिती बघून मला त्याचं कारण विचारल्याशिवाय राहिलं नाही. सुरुवातीला तर तिने मला काही सांगितलं नाही, परंतु मी खूप जबरदस्ती केल्यानंतर ती माझ्या गळ्यात पडून रडू लागली आणि तिने घडलेली सर्व हकीकत मला सांगितली. मीनूचं बोलणं ऐकून मला आश्चर्याचा धक्का बसला. मीनूने जे काही सांगितलं होतं ते तंतोतंत माझ्या कहाणीशी जुळत होतं. मीनूच्या मोबाईलमध्ये रेखाचा फोटो होता. तिने तो मला दाखवला. आता मला हळूहळू सर्व गोष्टी लक्षात येऊ लागल्या. मीनूचं सर्व बोलणं ऐकून घेतल्यानंतर मी देखील तिला माझी सर्व हकीकत सांगितली. माझं ते बोलणं ऐकून तिला देखील फार आश्चर्य वाटलं. आमच्या दोघींसोबतही एकसारखीच घटना घडली कशी काय होऊ शकत होती. मी मीनूला हे देखील सांगितलं की मला खूप लाज वाटत आहे, म्हणून मी तुला ही गोष्ट सांगू शकले नाही. जर मी तुला अगोदर सर्व सांगितलं असतं तर तुझ्यासोबत हे सर्व झालं नसतं, परंतु ज्या गोष्टी झाल्या होत्या त्याला कोणी टाळू शकत नव्हतं. मीनूसोबत देखील तीच वाईट घटना घडली होती, म्हणूनच शीलाबाईने रेखाचं सत्य समोर आलं होतं. आता मात्र आमच्या दोघींच्याही रागाचा पारा चढला होता. आमच्यासोबत मोठा खेळ खेळला गेला होता. तेव्हा आम्ही दोघींनी निर्णय घेतला की आम्ही रेखाचं सत्य काय आहे ते जाणून घेणार आहे. आता आम्ही दोघेही शीलाबाईबद्दल माहिती गोळा करू लागलो आणि लवकरच आमच्या हातात खूप सारी माहिती लागली
आणि एक दिवस मी आणि मीनू शीलाबाईच्या घरी जाऊन पोहोचलो. आम्ही गेलो तेव्हा त्यांच्या गल्लीत पाणी भरण्यासाठी बायकांची खूप मोठी गर्दी होती आणि त्या आपसापसात भांडत होत्या. एक बाई म्हणत होती, तुम्ही दोघी बहिणी स्वतःला काय समजता? जेव्हा बघा तेव्हा भांडत असता आणि सगळ्यात अगोदर पाणी भरून निघून जाता. त्यावर दुसऱ्या बाईचा आवाज आला, खबरदार कोण पुढे आलं तर. माझ्यासारखे वाईट कोणीच नाही. मी आणि मीनू तिथेच उभा राहून त्या बायकांची भांडणे बघत होतो. ज्या दिशेने आवाज होत होता तिकडे आमच्या दोघींची नजर गेली आणि आम्हाला आश्चर्याचा धक्का बसला. ती बाई दुसरी तिसरी कोणी नसून रेखाच होती आणि ती फाड बोलत होती. रेखाला असं बोलताना बघून मीनूचे माझा हात पकडला आणि मला गल्लीच्या बाहेर घेऊन आली आणि म्हणाली, ही रेखा मुक्की नाही, बघितलं ना कशी बायकाशी भांडत होती. याचाच अर्थ त्या दोन्ही बहिणींनी मिळून हा सर्व प्लॅन केला होता. मीनूचा चेहरा रागाने लाल झाला होता. त्यावर मी म्हटले, त्या दोघींनी आपल्याला लुटलं आहेच, परंतु आपल्या संसारात देखील आग लावली आहे. त्यासाठी आपण त्यांना कधीच माफ करणार नाही. त्यांनी आपल्या नजरेत आपल्या नवऱ्यांना खाली दाखवलं. अजूनपर्यंत मी सुशीला या गोष्टीसाठी माफ केलं नाही. अजून आम्ही दोघे वेगवेगळ्या रूममध्ये झोपतो. लग्नानंतर मी किती खुश होते. मला हवा तसा नवरा मिळाला होता, परंतु या दोघींनी माझा संसार उद्ध्वस्त केला. ज्यावेळी मला माझ्या नवऱ्याची जास्त गरज होती त्याचवेळी या दोघींनी त्याला माझ्यापासून दूर केलं. मी त्यांना कधीच माफ करणार नाही. मीनू देखील रागातच म्हणाली, तू खरं बोलत आहेस. मी देखील माझ्या नवऱ्याचा खूप तिरस्कार करते. बरं झालं मी माझ्या नवऱ्याला सोडून बाहेर गेली नाही, नाहीतर सगळं उद्ध्वस्त झालं असतं. आपण यांना धडा शिकवला पाहिजे, पण कसं कळत नाही. त्यावर मी म्हटले, चल आपण त्यांना पोलिसांच्या ताब्यात देऊ. त्यावर मीनू माझा हात पकडत म्हणाली, त्या अगोदर आपल्याला त्यांच्या विरुद्ध पुरावे गोळा करावे लागतील. याशिवाय आपण काहीच करू शकत नाही. जर आपण डायरेक्ट पोलीस स्टेशनमध्ये त्यांची तक्रार केली तर त्या सरळ सरळ खोटं बोलतील की आपण त्यांच्यावर खोटा आरोप करत लावला आहे आणि उलट त्या आपल्या नवऱ्यांनाच या प्रकरणात आणखीन फसवतील. आणि ही गोष्ट जर सगळीकडे माहीत झाली तर आपल्या नवऱ्याची किती बदनामी होईल. आपण घरी जाऊन काहीतरी विचार करूयात. मला मीनूचं म्हणणं पटलं आणि आम्ही दोघे आलो. घरी येऊन आम्ही दोघींनी आपल्या पतीला सर्व हकीकत सांगितली आणि त्यांची माफी मागितली. त्या दोघांनाही या गोष्टीचं समाधान होते की आमच्या मनात त्यांच्याबद्दल जो गैरसमज होता तो दूर झाला होता. मीनू आणि तिचा नवरा आमच्या घरी आला आणि आम्ही निर्णय घेतला की आपण पोलिसांच्या मदतीने त्या दोघींना पकडूयात. त्यानंतर आम्ही चौघेही पोलीस स्टेशनमध्ये गेलो आणि पोलिसांना सर्व हकीकत सांगितली. पोलिसांनी सर्वात अगोदर ही माहिती काढली की त्या दोघे सध्या कुठे काम करत आहेत. तपास काढल्यानंतर पोलिसांना कळालं की ते नुकतेच दुसऱ्या शहरातून इथे शिफ्ट झालेल्या मोरेंच्या तिथे काम करतात. पोलिसांनी त्यांना हाताशी घेऊन त्या दोघी बहिणींचा पर्दाफाश करण्याची योजना केली. जेव्हा त्या मोरे जोडीला त्यांचे सत्य माहीत झालं तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. ते दोघे खूपच घाबरले होते आणि त्या दोघींना कामावरून काढण्याचा विचार करत होते, परंतु पोलिसांनी असं करण्यास नकार दिला आणि पोलिसांना सहकार्य करण्यास सांगितलं. पोलिसांनी खूप आग्रह केल्यानंतर त्या जोडीने ती गोष्ट मान्य केली. आपल्या घरात CCTV कॅमेरा लावला. आता सगळेजण त्या दोन बहिणींच्या पुढील प्लॅनची वाट बघू लागले. काही दिवसानंतर शीलाबाई आणि रेखाने तिथे तेच नाटक केले जे यापूर्वी मीनू आणि सीमाच्या घरी केलं होतं. पण कॅमेऱ्यात त्यांचं सर्व नाटक कैद झालं आणि जो माणूस पोलिसांच्या वर्दीत आला होता तो दुसरा तिसरा कोणी नाही तर शीलाताईचा दारुडा नवरा होता आणि त्याने पैसे देऊन प्रकरण मिटवण्यास सांगितलं होतं. सुरुवातीला त्या जोडप्याला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाईन असे धमकावत होता आणि नंतर पैसे घेऊन हे प्रकरण मिटवत होता. पोलिसांना पुरावा मिळताच त्यांनी त्या तिघांनाही अटक केली आणि त्यांनी जी रक्कम वसूल केली होती ती देखील त्यांच्याकडून घेतली. त्या तिघांनाही लोकांना फसून पैसे घेण्याच्या गुन्ह्यामध्ये जेलची हवा खावी लागली होती. मी देवाचे खूप आभार मानत होते की त्यांनी माझा संसार तुटण्यापासून वाचवलं होतं. आता मी माझ्या आयुष्यात खूप सुखी आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवीन आणि छान छान गोष्टी ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.